पावसाळा सुरू झाला की पर्यटनामध्ये वाढ होते, त्यातही वीकेंड किंवा लागोपाठ सुट्ट्या आल्यावर गड किंवा किल्ल्यांवर तसंच पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढल्याचं चित्र गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळते। मात्र ही गर्दी त्रास देणारी ठरते आहे। काही अतिउत्साही लोकांमुळे पर्यटनालाच गालबोट लागल्याचं पाहायला मिळते। बघूया एक रिपोर्ट। भुशी डॅम नंतर ताम्हिणी घाटातही तेच घडलं। प्लस व्हॅलीमध्ये एका तरुणानं जीव गमावला। स्वप्नील धावडे हा तरुण जिम मधल्या 32 जणांच्या ग्रुप सोबत ताम्हिणी घाटात फिरायला गेला होता। तिथल्या पाण्यात त्यानं उडी मारली, मात्र त्यानंतर त्याला काठावर येणं शक्य झालं नाही। पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो बेपत्ता झाला। प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या पाण्याच्या दोन्ही कुंडांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वप्नीलचा शोध बचाव पथकानं घेतला, मात्र आज स्वप्नीलचा मृतदेह रायगड जिल्ह्यातल्या माणगावमध्ये आढळून आला। स्वप्नील रावडे नावाचा तरुण प्लस व्हॅली परिसरातील कुंडात बेपत्ता आहे। त्याचा शोध अजून चालू आहे, त्यामुळे परिसराची माहिती नसताना शेवाळलेल्या ओल्या निसरड्या ठिकाणी जाणे टाळावे। कोल्हापुरातही पावसाळी पर्यटनासाठी आलेले दोघे काळामुवाडी धरणात बुडाले। गणेश कदम आणि प्रतीक पाटील असं वाहून गेलेल्या दोघांचं नाव आहे। पावसाळा सुरू झाला की पर्यटकांचा उत्साह वाढतो, मात्र हाच उत्साह अति होतो आणि दुर्घटना घडतात। शनिवारी रविवारी कुठेही गेला तरी प्रचंड गर्दी पर्यटन स्थळांवर दिसून येते आणि सोबतीला त्यांचा उच्छाद। माळशेज घाट असो किंवा मग कसारा घाट, इथला निसर्ग पावसाळ्यात पर्यटकांना खुणावतो, मात्र पर्यटनाऐवजी काही पर्यटक इथं उच्छाद मांडताना दिसतात। रस्त्यांवर गाड्या पार्क करून वाहतूक कोंडी तर करतातच, मात्र अपघातांना सुद्धा निमंत्रण देतात। पर्यटन स्थळांचीच नाही तर अगदी गडकिल्ल्यांनाही या उच्छाद मांडणाऱ्या पर्यटकांनी सोडलेलं नाहीये। हरिहर किल्ला, अशेरी किल्ला, लोहगड आणि विसापूर किल्ला, महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कळसुबाई, सह्याद्रीच्या पर्वतरांगेतल्या सर्वच किल्ल्यांना आता अतिउत्साही पर्यटकांचा विळखा पडलाय। लोहगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर झालेली ही तोबा गर्दी, ही गर्दी अंगावर काटा आणते। 4 तास हे पर्यटक याच गडाच्या प्रवेशद्वारावर अडकून पडले होते। हरिहर गडावरची ही गर्दी पहा। सोशल मीडियात सध्या सर्वात प्रसिद्ध असणारा असा हा हरिहर गड। या गडाचे रील्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात, लाखोंचे व्ह्यूज या व्हिडिओंना असतात आणि म्हणूनच याच हरिहर गडावर रील्स करण्यासाठी अतिउत्साही पर्यटकांची झुंबड उडते। मुंबई जवळच असलेल्या अशेरी गडावरची ही गर्दी पहा। इथे लोखंडी शिडीवरून एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो, मात्र या गर्दीमुळे कधीतरी इथे मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे। कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर, चढायला कठीण, मात्र अतिउत्साही पर्यटकांनी इथेही सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला। पर्यटक काळजी घेत नसल्यानं दुर्घटना घडताना दिसतात, तसंच उच्छाद मांडणाऱ्यांमुळे पर्यटनाला गालबोट लागत असल्याचं दिसतंय। त्यामुळे या उच्छाद मांडणाऱ्या तसंच हुल्लडबाजांना आवर घाला अशी मागणी पर्यटक तसंच ट्रेकर्सही करताना दिसतात। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।